घरोघरी मातीच्या चुली प्रेक्षकांनो मालिकेचा कसला जबरदस्त भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे। आतापर्यंत आपण पाहतोय की सुमित्रा प्रत्येक वेळेला साथ देत आलेली आहे, ती म्हणजे आपलं चुकीचं काम करणाऱ्या चुकीच्या मुलीची। पण आज आज मात्र सुमित्राच्या समोर आता असं काहीतरी महाभयंकर सत्याचा उलगडा होणार आहे की त्यानंतर सुमित्राला मात्र आता इकडे शरूने आणि आता शरूचं आणि राहुल या दोघांचं अफेअर समोर आलेलं आहे। तिने आता या दोघांना रंगे हात पकडले प्रेक्षकांनो। ज्या वेळेला शरू आता राहुलला भेटून जी काही घाणेरडी कारस्थानं करत आहे त्याबद्दलचं सत्य आता तिला स्वतः समजतात। स्वतःच्या हाताने थोबाड फोडत इकडे आता शरू आणि राहुल या दोघांना पोलिसांच्या ताब्यामध्ये देण्यासाठी सुमित्राने पुढे मागे नाही बघितले। पण पण आता अजून एक महाभयंकर सत्य सुमित्राला समजलेलं आहे। नक्की सुमित्राला काय समजलंय आणि जानकीची माफी मागत कसं आपण आता चुकलो हे सुमित्राने कबूल केलंय। नक्की काय घडलंय, कसं घडलंय, सविस्तरपणे पाहू। इकडे आता सुमित्रा जानकीला सांगत आहे, खरं सांगायचं तर जानकी, मला आता खरंच खरंच तुझ्या वागण्यावरती विश्वासच बसत नाहीये। जी जानकी प्रत्येक वेळेला घर इकडे टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करायची, जी जानकी या घराला एकत्रित आणण्याचा प्रयत्न करायची, आज ती जानकी मात्र आता हा सगळा जो काही प्रकार करतेय ना, हे फक्त आणि फक्त त्या ऐश्वर्यामुळे। आणि या विषयावरती मात्र आता ऋषिकेश म्हणू नका, सौमित्र म्हणू नका, हे सगळेच जण मात्र आता एकत्रित आलेले आहेत। हो जानकी वहिनी, बरोबर आहे, आई जे काही बोलते ते बरोबर आहे। हे तुझं डोकं नाहीच आहे, हे डोकं आहे ते म्हणजे ऐश्वर्याचं। ऐश्वर्याने तुझे आता कान भरलेत ना, म्हणून तुम्ही दोघे जणी वेड्यासारखं काहीतरी वागायला लागलेला आहात। आणि त्यावरती मात्र आता सुमित्रा म्हणते बरोबर आहे, कारण जानकी असं कधी वागूच शकत नाहीये, ते त्या ऐश्वर्याचंच डोकं आहे। जानकी, आतापर्यंत तू आम्हाला सगळ्यांना ती ऐश्वर्या कशी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत होतीस, पण आज आज तू तिच्या जाळ्यामध्ये अडकतेस, तर आमचं कर्तव्य आहे की तुला या सगळ्यामधून बाहेर काढणं। आणि त्यासाठी आम्ही तुला जे काही सांगत आहोत ते आता ऐक। काहीही झालं तरी ती ऐश्वर्या मात्र आता तुला या सगळ्यामध्ये फसवती आहे आणि तुला फसवून मात्र आता इकडे आपल्या सगळ्यांचा फायदा घेत आहे। तू लवकरात लवकर सावध हो, यावरती अवंतिका सांगायला लागते। नाही, या वेळेला जानकी वहिनींनी ऐश्वर्यावरती विश्वास ठेवला ना, तो बिलकुल चुकीचा नाहीये। म्हणजे आता काहीही झालं तरी मी आणि जानकी वहिनी आम्ही आता इकडे स्वतःला जोपर्यंत सिद्ध करत नाहीये ना, म्हणजे मी जानकी वहिनी खऱ्या आहेत हे सिद्ध करत नाहीये ना, तोपर्यंत मी तुमच्या सगळ्यांना काहीही सांगणार नाहीये। आणि त्यावरती मात्र आता चिडलेला आहे तो म्हणजे सौमित्र। हे बघ, तुला या सगळ्यामध्ये पडायची काही गरज नाहीये। तू आता या सगळ्यामध्ये उगाचच उगाचच म्हणजे आता पडू नकोस, कारण बाळावरती याचा विपरीत परिणाम होऊ शकतो, हे मला तुला आता सांगायचंय। आणि त्यावरती मात्र आता इकडे सुमित्रा सांगायला लागते, हे बघ जानकी, तुझ्यामुळे जर का अवंतिकाच्या बाळावरती काही परिणाम झाला तर मात्र मी या सगळ्यामध्ये तुला कधीच माफ करणार नाहीये। एकतर माझ्या शरूवरती तू असा आरोप केलेला आहेस आणि शरूवरती आरोप करून आता मात्र तू या सगळ्यामध्ये इकडे जर का अवंतिकाला त्रास देणार असशील ना, किंवा अवंतिकाच्या बाळासोबत काही चुकीचं घडणार असेल ना, मग मात्र मी इकडे गप्प बसणार नाहीये। आणि त्यानंतर मात्र आता जानकी विचार करते, नाही, माझ्या घरामधली भांडणं आता मला इकडे चव्हाट्यावरती आणू द्यायची नाही। इकडे त्यानंतर ती अवंतिकाला सांगायला लागते, हे बघ अवंतिका, म्हणजे आता मला इकडे म्हणणं पटतंय या लोकांचं, कारण काहीही झालं ना तरी आता तुझ्या प्रेग्नन्सी मध्ये कोणतेही कॉम्प्लिकेशन्स आलेलं मला अजिबात चालणार नाहीये। म्हणून मी तुला एकच गोष्ट सांगतेय की तू या सगळ्यामध्ये नाही पडशील तरच आता बरं आहे। यावरती ती म्हणते, वहिनी, आणि तुम्ही एकटी लढणार? आणि त्यानंतर मात्र आता इकडे अवंतिका सांगायला लागते, हे बघा वहिनी, मी तुम्हाला एकच गोष्ट सांगत आहे की तुम्ही जर का बोलताय ना की आता मी या सगळ्यामध्ये लक्ष नको घालू, तर ठीक आहे, मी बाहेरचं नाही, पण आता जे वकील म्हणून काम आहे ना ते काम आता मीच करणार आहे। तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये दुसरं कोणावरती अवलंबून राहायचं नाहीये। आणि त्यावरती जानकी सांगते, ठीक आहे, पण कसं आहे ना, तू आता स्वतःला त्रास करून घ्यावा असं मला अजिबात वाटत नाहीये, आणि म्हणूनच मी तुला हे सगळं सांगत आहे। आणि त्यावरती अवंतिका सांगायला लागते, नाही वहिनी, काहीही झालं तरी आता मी ऐश्वर्याला बाहेर काढणार। ऐश्वर्याने जी माझी मदत केली ना त्याची परतफेड करण्याची हीच ती वेळ आहे। म्हणजे हा कोणत्याही गोष्टीने त्याची आता परतफेड होऊ शकत नाहीये। तिने मला वाचवलंय, माझ्या बाळाला वाचवलंय, पण मी या सगळ्यामध्ये लढणार म्हणजे लढणार। फायनली या दोघी जणी मात्र आता दटून उभ्या राहिलेल्या आहेत शर्वरीच्या विरुद्ध। आणि त्याच्यातच मग आता इकडे जानकी त्याच रात्री बाहेर पडलेली आहे, कारण तिला माहिती आहे की या वेळेला मात्र आता शर्वरी इकडे आता राहुलला भेटायला निघणार, कारण इतकं जे काही महाभयंकर कांड झाले त्यानंतर शर्वरी गप्प बसणार नाहीये, ती या सगळ्यामध्ये जाणार म्हणजे जाणार।
असा विचार करत मात्र आता इकडे जानकी अवंतिकाला सांगायला लागते की आज रात्री मी आता बाहेर पडणार आहे. एक काम तू काय करायचंस माहितीये का, मी ज्या वेळेला बाहेर पडेन त्याच वेळेला घरातील मात्र आता सगळ्यांना घेऊन तू त्या ठिकाणी पोहोचायचं आहेस, ज्या ठिकाणी मात्र आता मी या दोघांना रंगे हात पकडणार आहे. झालं, प्लॅनिंग ठरतं. इकडे शरू आता आज तर त्या राहुलने आता इकडे मला भांड फुटता फुटता वाचवलंय, पण प्रत्येक वेळेला हे असं घडणार नाहीये. ही लोक काही ना काहीतरी कारस्थानं करणार आणि मला अडकवण्याचा प्रयत्न करतीलच, पण मला या सगळ्यामध्ये मात्र आता काहीही झालं तरी सुद्धा वाचलंच पाहिजे. काय करू, कसं करू, तिला काही कळायला मार्ग नाहीये आणि ती या सगळ्यामध्ये मात्र आता राहुलला कॉल करते. मला तुला भेटायचंय, कोणत्याही परिस्थितीत मला भेटायला ये, असं राहुल आता शरूला भेटाय आणि त्यावेळेला ती सांगते, तू मला खरं खरं सांग, खरंच विक्रांतला काहीतरी तू त्या घरामध्ये आणून टाकलंयस का, तू खरं खरं बोल. आणि त्यावरती तो सांगायला, तो काय करायचंय, सुंठी वाचून आपला खोकला गेलाय ना, मग तू पुन्हा 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 त्याच विषयावरती का हे करतेस. आणि त्यावरती ती सांगायला लागते, ते काही नाहीये, मला आता या सगळ्यामध्ये खरं खरं तुझ्या तोंडून ऐकायचं आहे, नक्की काय घडलंय आणि या सगळ्यामध्ये कोणता आता पुरावा जर का तू मागे ठेवला असेल तर तुला असं वाटत असेल की ती जानकी गप्प बसेल, तर तसं काहीही घडणार नाहीये. जानकी गप्प बसणार नाहीये आणि जानकी तुला सुद्धा शांत राहू देणार नाहीये. ही गोष्ट आता इकडे मी तुला जे काही सांगते ते जर का ऐकायचं नसेल ना, तर मात्र तू ह्याच्यात अडकशील. तुला माहित नाहीये, या जानकी वहिनीने मोठ्या मोठ्या वकिलांना हादरवून टाकेल अशा पद्धतीची कामं केलेली आहेत आणि मोठे मोठे वकील सुद्धा आता तिच्या समोर काही करू शकले नाहीयेत. तुला माहित नसेल तर त्या ऐश्वर्याने किती मोठा वकील आणला होता शहरातून, तो पण आता तो सुद्धा वकिलीकडे जानकीच्या पुढे हात टेकून पूर्णपणे हे करून गेलेला आहे. आणि त्या विक्रांत सांगायला लागतो, जानकी नाही झाली ती जेम्स बॉन्ड झाली जणू. यावरती ती म्हणते, जेम्स बॉन्डला सुद्धा आता ती लाजवेल. तू मला सांग, खरंच तू विक्रांतला. यावरती तो म्हणतो, हो 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 मीच विक्रांतला. आणि यावरती ती म्हणते, मूर्ख माणसा, मग हे सगळं करत असताना तू आता मला का नाही विश्वासात घेतलंस. यावरती तो म्हणतो, काय घ्यायचं होतं विश्वासात, तुला माहित नाहीये, विक्रांतला आपल्या अफेअर बद्दल समजलं होतं आणि तो मला जाब विचारायला आला होता आणि हा जाब विचारत असतानाच मी या सगळ्यामध्ये मात्र आता त्याला मारला आणि मारल्यावरती मात्र आता त्याला मी या सगळ्यामध्ये तिकडे नेऊन ठेवलेला. पण ज्या वेळेला मला आता समजलं की तुझी वहिनी आणि तुझ्या घरचे मात्र आता आपल्या मागावरती आहेत आणि त्याच वेळेला मी निर्णय घेतला की यांना या सगळ्यामध्ये अडकवायचं आणि म्हणून फक्त मी हा निर्णय घेतलेला आहे, बाकी काहीच नाहीये. यावरती ती म्हणते, मग मला का नाही सांगितलंस. यावरती ती सांगायला लागते, मग याच्या आधी विक्रांतची बॉडी कुठे ठेवली होतीस. यावरती तो सांगायला लागतो, होती एका ठिकाणी. ती सांगते, मला आत्ताच्या आत्ता घेऊन चल. आता या दोघांना अजिबात माहित नाहीये की जानकी त्याचा आता पाठलाग करत आहे आणि या सगळ्यामध्ये जानकी पाठलाग करत आहे हे माहिती नसल्या कारणाने हे दोघ जण त्या ठिकाणी गेलेले आहेत, ज्या ठिकाणी यांनी आता विक्रांतला मारलेलं असतं आणि तिथे बॉडी काही दिवस ठेवून मग यांच्या बॅकयार्ड मध्ये आणलेली असते. ते दोघ जण गेल्यावरती जानकी मात्र आता त्यांचा पाठलाग करत तिथपर्यंत पोहोचलेली आणि त्याच वेळेला तो सांगायला लागतो, हे बघ इथे 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 मी विक्रांतला ठेवलं होतं आणि आता इथे कोण येणार आहे, कोण माझं काय वाकडं करू शकणार आहे, तुला आता समजतंय ना जे काही मी सांगतोय ते. यावरती ती सांगायला लागते, अजिबात नाही, तू आता जे काही करतोयस ना ते आता तुला समजत नाहीये. हे बघ इथे काही पुरावे जरी असतील तरी सुद्धा ते पुरावे आपल्याला नष्ट करायला पाहिजेत. आणि यावरती तो म्हणतो, बघ तरी इथे आता हा खड्डा होता, या खड्ड्यामध्ये काय दिसतंय का तुला, कशाला घाबरतेस, ती जानकी वहिनी आता काय जेम्स बॉन्ड आहे का. यावरती ती सांगायला लागते, मी तुला म्हटलं ना ती जेम्स बॉन्डच्या सुद्धा आता वरची आहे आणि म्हणूनच आता इकडे ती सांगायला लागते की जानकी वहिनी आणि तितक्यात जानकी हजर झालेली आहे. जानकी आता मात्र सांगत आहे, मला वाटलंच होतं की तुम्ही या सगळ्यामध्ये काही ना काहीतरी कारस्थानं करायला इकडे येणार म्हणजे येणार आणि म्हणूनच तुमचा पाठलाग करत मी इथपर्यंत आलेली आहे. असं म्हटल्यावरती ती आता सांगते, तुमचा खेळ संपलाय. आणि यावरती विक्रांत म्हणतो, हे बघा तुम्ही आमच्या वाटेला जाऊ नका. तुम्हाला काय वाटतंय, जर का आता या इकडे आता राहुल सांगायला लागतो, आमच्या वाटेला जाऊ नका. आणि त्यावरती विक्रांत आता म्हणायला लागतो, तुला आता मी असं तसं सोडेन असं तुला वाटलं का, म्हणजे आता असेल तू शर्वरीची वहिनी, पण माझ्यासाठी जर का तू खतरा आहेस तर त्या खतऱ्याला मात्र आता संपवल्याशिवाय मी काही गप्प बसणार नाहीये. असं म्हटल्यावरती मात्र आता ती सांगायला लागते, तू या सगळ्यामध्ये
जे काही करतोयस ना ते महाभयंकर आहे, मी पोलिसांच्या पर्यंत आता मात्र जाणार असं म्हटल्यावरती तो म्हणतो जा जा पोलिसांना बोलव. आणि तितक्यातच जानकी मात्र आता इकडे खरंच घरच्या सगळ्यांना घेऊन आलेली आहे आणि घरचे सगळे तिकडे आल्यावरती मात्र आता इकडे विक्रांत आणि शर्वरी या दोघांची भंबेरी उडाली, कारण अवंतिकाला तेच काम दिलेलं होतं. अवंतिका घरच्या सगळ्यांना घेऊन आलेली आहे. ज्या वेळेला अवंतिका आणि त्याच वेळेला मात्र आता चिडलेली इकडे सुमित्रा थोबाड फोडते. मी जानकीवरती राग केला, मी जानकीवरती संशय घेतला आणि जानकीला या सगळ्यामध्ये मी आता अद्वा तद्वा बोलले तुझ्यामुळे. जानकी कधीच चुकू शकत नाही हे माझ्या लक्षात यायला पाहिजे होतं. ते काही नाहीये, तुम्हाला दोघांना पोलिसांच्या ताब्यात मी देणार. आता इकडे शरू आगया करायला लागते नको नको, पण सुमित्रा ऐकत नाहीये. सुमित्रा देणार का पोलिसांच्या मध्ये येणाऱ्या भागात सगळं